जय शिवराय मित्रांनो, मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मी आकाश वाघ आपले सर्वांचे स्वागत करतो. तर आज मित्रांनो आपण इंडियन आर्मीवर 3D कॅमेरा व्हिडिओ एडिट केलेला आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे ते एकदम जबरदस्त एडिट झालेला आहे. व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले आहे ते मटेरियल मी तुम्हाला अगदी फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहेत. आपल्या टेलिग्राम चॅनलचे नाव आहे मराठी टेक डब्ल्यू. तुम्हाला स्क्रीनवर पाहा मिळत असेल आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो 3D कॅमेरा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला नवीन व्हर्जनचे अलाइट मोशन ॲप्लिकेशन लागणार आहे. जर तुमच्याकडे ते विदाउट वॉटरमार्कचे ॲप्लिकेशन नसेल तर मी टेलिग्राम चॅनलवर पिन करून ठेवलेले आहे, तिथून जाऊन तुम्ही इन्स्टॉल करून घेऊ शकता. तर मित्रांनो आपण जे काही आतापर्यंत 3D कॅमेरा व्हिडिओ एडिट केलेले आहे ते तुम्ही पाहिले नसेल ते मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, तिथून जो आपले सर्व 3D कॅमेरा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तसेच मित्रांनो तुम्हाला आय बटनमध्ये लिंक पाहायला मिळेल, तिथून जाऊन सुद्धा तुम्ही सर्व व्हिडिओ आपले पाहू शकता. तर मित्रांनो आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते. त्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे. व्हिडिओ लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो आपण जास्त वेळ नाही घेता आपल्या व्हिडिओ एडिटिंगला आपण लगेच सुरुवात करूया. पण त्या अगोदर मित्रांनो मी तुम्हाला इथे सांगतो जे आपण व्हिडिओचा प्रिव्ह्यू आता इथे पाहणार आहोत ते प्रिव्ह्यू व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा, कारण मी इंस्टाग्रामवर सर्व प्रिव्ह्यू व्हिडिओ अपलोड करत असतो. इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला तर मित्रांनो आपण पहिला आपल्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू पाहूया, लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची आपण पाहायला लगेच सुरुवात करून घेऊया. यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो। काम हमसे फेंकना लिख देना। अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। पहिले मित्रांनो आपल्याला अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे. अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. त्यानंतर खाली ते प्लस ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला जो व्हिडिओ आहे आपल्याला फुल स्क्रीनमध्ये तयार करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला ते पेन्सिलचे आयकन पाहायला मिळेल, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ते रेझोल्युशन ऑप्शन पाहायला मिळेल. ते रेझोल्युशन आपल्याला ते सेट करावं लागत असते. पण मित्रांनो इथे 1-2च्या मध्यभागी तुम्हाला ते इथे एक ऑप्शन पाहायला मिळत आहे, ते आपल्याला इथे कट करून टाकायचे, म्हणजे त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे एक ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला इथे सेट करायचे आहे 10-80 अशा प्रकारे सेट करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो 2वर क्लिक करायचं आहे आणि तिथे मित्रांनो आपल्याला 23-40 अशा प्रकारे आपल्याला रेझोल्युशन व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. ते सेट केल्यानंतर खाली तुम्हाला फ्रेम रेट ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करून आपल्याला 30 FPS हे फ्रेम रेट आपल्याला सेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर बॅकग्राऊंड पाहायला मिळेल, बॅकग्राऊंड तुम्ही ते कोणते घेऊ शकता, ब्लॅक घेऊ शकता, कोणते घेऊ शकता. तर मित्रांनो मी ते ब्लॅक घेतो. त्यानंतर खाली क्रिएट प्रोजेक्ट ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे खाली प्लस ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. इथे ऑडिओ ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करायचे आहे. व्ह्यू ऑलवर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो मी जे तुम्हाला ते सॉन्ग दिलेले ते सॉन्ग आपण इथे ॲड करून घ्यायचे आहे. तर बघा मित्रांनो मी अशा प्रकारे तुम्हाला ते आर्मीचे सॉन्ग दिलेले आहे ते आपण इथे ॲड करून घेतले. त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे एक बिटमार्क द्यायचे आहे आणि या तीरवर क्लिक करून आपल्याला एंडला यायचे आहे आणि एंडला आपल्याला बिटमार्क द्यायचे आहे, कारण मित्रांनो व्हिडिओ एडिटिंगसाठी आपल्याला एकदम सोपे जाईल. त्यासाठी आपल्याला परत या तीरवर क्लिक करायचे आहे आणि बॅग लिहून द्यायचे, म्हणजे स्टार्टला यायचे आहे. त्यानंतर प्लसवर क्लिक करायचे आहे, मीडियावर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल डाउनलोड करून ठेवले असेल ते फोल्डर आपल्याला इथे ओपन करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो ते मी फोल्डर ओपन करून ठेवतो. तर बघा अशा प्रकारे मी इथे ओपन केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो पहिले जे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड आपल्याला लॉंग प्रेस करायचे आणि बाकीचे जे PNG आहेत आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं जे PNG म्हणजे बॅकग्राऊंड सगळं आपल्या या 13 PNG आहे, म्हणजे आपल्याला 12 PNG आहे आणि एक बॅकग्राऊंड आहे, म्हणजे आपल्या अशा प्रकारे 13 आहे. तर मित्रांनो आपल्याला वन क्लिकमध्ये ॲड करण्यासाठी वरती जो ऑप्शन पाहायला त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि वन क्लिकमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. वन क्लिकमध्ये ॲड झाल्यानंतर मित्रांनो इथे हे जो ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचं आहे. सिलेक्ट ऑल लेअर ऑप्शन पाहायला त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो या तीरवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं, म्हणजे आपण इथे शेवटपर्यंत येऊ जिथपर्यंत आपल्या ॲड होईल तिथपर्यंत. त्यानंतर मित्रांनो इथे ऑप्शन पाहायला इथपर्यंत आपल्या त्यावर क्लिक करायचं आहे आणि जे लेअर आहे ते सर्व आपल्याला अशा प्रकारे हे वन क्लिकमध्ये ते वाढून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो या तीरवर क्लिक करायचं आहे आणि स्टार्टला येऊन द्यायचं आहे. त्यानंतर बॅग यायचे आहे आणि मित्रांनो आपल्याला मी तुम्हाला इथे बघा इथे PNGला नंबर दिलेला आहे, ते नंबरनुसार या PNG सर्व आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे. तर बघा मित्रांनो इथे 1 नंबर म्हणजे बॅकग्राऊंड इथे लावलेले आहे. त्यानंतर मित्रांनो इथे मराठी इथे 13 नंबरची PNG पाहायला मिळते. मित्रांनो 13 नंबरची PNG आपल्याला सर्वात वरती घ्यायची आहे. बाईक म्हणजे सर्वात वरती इथे घेतो. त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे 4 नंबरची PNG आपल्याला इथे खाली घेऊन घ्यायची. बाईक मी 4 नंबरची PNG इथे खाली घेऊन घेतो.
त्याच्या प्रकारे आपल्याला इथे घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो ही जी 8 नंबरची म्हणजे आपल्या 2 नंबरची PNG आहेत आपल्याला इथे खाली 1 नंबरच्या वरती घ्यायची आहे. त्यानंतर ती जी 3 नंबरची PNG आपल्याला 2 नंबरच्या वरती घ्यायची आहे. तर मित्रांनो हे जे PNG आहे तुम्ही अशा प्रकारे सेट करत आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला तुमचे स्वतःचे PNG सेट करायचे असेल तर मित्रांनो त्यावर मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. ते डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. तर बघा मित्रांनो आपल्याला ही जी 11 नंबरची PNG तर आपल्याला ती वरती घ्यायची आहे 10च्या वरती आणि 5 नंबरची PNG आपल्याला 4 नंबरच्या वरती घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो बघा की अशा प्रकारे आपल्याला जे PNG तिथे व्यवस्थित सेट झालेलं आहे. तर मित्रांनो सॉरी मित्रांनो मला मधातच खोकला आलेला आहे. तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आपल्याला याचे PNG आहेत आपण इथे व्यवस्थित सेट केलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो याच्या ज्या व्हॅल्यू आहेत आपल्याला ते सेट करावं लागत असत्या. जर मित्रांनो तुम्ही व्हॅल्यू सेट केलं नाही तर आपला जे व्हिडिओ आहे ते 3Dमध्ये कन्व्हर्ट होणार नाही. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हॅल्यू सेट करून घ्यायची आहे. तर फक्त मित्रांनो आपल्याला इथे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड आपल्याला कोणतीही व्हॅल्यू सेट करायची नाही. बॅकग्राऊंड आपल्याला ते फक्त झूम करावं लागत असते. त्यासाठी मित्रांनो आपण बॅकग्राऊंडवर क्लिक करूया. इथे मूव्ह ट्रान्सफर ऑप्शन पाहावं तेव्हा आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे झूम पॅनल पाहावं तेव्हा क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला इथे झूम करून घ्यायचे 1580. तर मित्रांनो बघा 1580 मी इथे झूम करून घेतो. बघा अशा प्रकारे आपण इथे व्यवस्थित 1580 आपण व्यवस्थित सेट करून घेऊया. तर बघा मित्रांनो आपण हे 1580 इथे व्यवस्थित सेट करून घेतलेले आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे बॅग घ्यायची आहे. त्यानंतर 2 नंबरची PNG आहे. इथून समोर जे सर्व आपले जे 13 PNG आहे ते सर्व 13 PNGला आपल्याला व्हॅल्यू सेट करायची आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्याला मराठी आपलं 2 PNG पाहिजे दुसरं 2 नंबरची त्यावर क्लिक करायची आहे. मूव्ह ट्रान्सफर क्लिक करायचे आहे आणि ते झेड पोझिशन पाहावं त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो तुम्हाला XYZ ऑप्शन पाहावं तर आपल्याला झेडवर क्लिक करायचे आहे आणि आपल्याला इथे झेडवर म्हणजे झेड पोझिशन इथे सेट करावं लागत असते. ते आपल्याला मायनसमध्ये सेट करावं लागत असते. तर मित्रांनो ही जी PNGची व्हॅल्यू आहे ती आपल्याला सेट करायची आहे -113. तर मित्रांनो आपण -113 व्यवस्थित सेट करून घेऊया. तर मित्रांनो आपल्याला एक कमी जादा करायचे नाही. व्यवस्थित आपल्याला -13 आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो मी -13 इथे व्यवस्थित करून घेतो. तर बघा -13 आपण इथे केलेलं आहे. त्यानंतर बॅग घ्यायची आहे 3 नंबरचे PNGवर क्लिक करायचे आहे. मूव्ह ट्रान्सफर क्लिक करायचे आहे. झेड पोझिशनवर क्लिक करायचे आहे. 3 नंबरची जी व्हॅल्यू ती सेट करायची आहे -150. तर -150 आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे. तर मित्रांनो मी -150 इथे व्यवस्थित सेट करून घेतो. तर बघा मित्रांनो -150 आपण इथे व्यवस्थित सेट केलेले आहे. त्यानंतर बॅग घ्यायची आहे. तर मित्रांनो मी जे तुम्हाला अशा प्रकारे जे व्हॅल्यू आहे ती सेट करत सांगत आहे. तर मित्रांनो मी ती लिहून ठेवलेलं आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला अशा प्रकारे जर व्हॅल्यू सेट करायचं असेल तर मित्रांनो याच्यासुद्धा मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. तर बघा मित्रांनो 4 नंबरची जी PNG त्याची आपल्याला व्हॅल्यू सेट करायची आहे -218. तर मित्रांनो -218 आपण व्यवस्थित सेट करून घेऊया. तर बघा -218 आपण इथे व्यवस्थित सेट करून इथे बघा इथे व्यवस्थित मित्रांनो फास्टमध्ये तुम्ही सेट केलं तर व्यवस्थित सेट होईल. जर आरामात सेट केलं तर लवकर सेट होणार नाही. तर बघा मित्रांनो 200 आपण 18 इथे सेट केलेलं आहे. त्यानंतर 5 नंबरच्या PNGवर क्लिक करायचे आहे. मूव्ह ट्रान्सफर क्लिक करायचे आहे. झेड पोझिशनवर क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपलं 5वे PNG व्हॅल्यू सेट करायचे आहे 729 -729 आपलं व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो -729 इथे व्यवस्थित सेट करून घेतो. तर बघा -729 आपण इथे सेट केलेले आहे. त्यानंतर मित्रांनो आपला 6व्या PNGवर क्लिक करायचे आहे. मूव्ह ट्रान्सफर क्लिक करायचे आहे. झेड पोझिशनवर क्लिक करायचे आहे. 6व्या PNGची व्हॅल्यू सेट करायची आहे -921. तर -921 आपण व्यवस्थित सेट करून घेऊया. तर मित्रांनो मी जे तुम्हाला ते व्हॅल्यू ते सेट करत सांगत आहे. तर मित्रांनो हे जे व्हॅल्यू आहे ते मी ते टेलिग्राम चॅनल टेक्स्टमध्ये दिलेलं आहे. तिथून सुद्धा तुम्ही ते व्यवस्थित सेट करून घेऊ शकता. तर बघा मित्रांनो आपली ते 6वी PNG आहे. ते 6वी PNG व्हॅल्यू आपल्याला -921 आपल्या व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे. तर -921 आपण इथे व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे. त्यानंतर बॅग घ्यायचे आहे आणि 7व्या PNGवर क्लिक करायचे आहे. मूव्ह ट्रान्सफर क्लिक करायचे आहे. झेड पोझिशनवर क्लिक करायचे आहे. 7व्या PNGची व्हॅल्यू सेट करायची आहे -783. तर -783 आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. तर बघा मग मित्रांनो मी -783 इथे व्यवस्थित सेट करून इथे घेतलेले आहे. सॉरी मित्रांनो कमी जादा इथे होत आहे. तर मित्रांनो -83 आपण व्यवस्थित सेट करून घेतलेले आहे. त्यानंतर बॅग घ्यायचे आहे. 8व्या PNGवर आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचे आहे. मूव्ह ट्रान्सफर क्लिक करायचे आहे. झेड पोझिशनवर क्लिक करायचे आहे. 8व्या PNGची आपल्याला व्हॅल्यू सेट करायची आहे 847. तर -847 आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. तर बघा मित्रांनो -847 आपण व्यवस्थित सेट करून घेऊया. तर बघा मित्रांनो आपलं -848 झालेले आहे. तर मित्रांनो आपण 47 व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. तर बघा मी 847 मी ती व्यवस्थित सेट केलेलं आहे. त्यानंतर आपले जे नवी PNG आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. झेड पोझिशनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. नव्या PNGची आपली व्हॅल्यू सेट करायची आहे -932. तर -932 आपण व्यवस्थित सेट करून घेऊया. मित्रांनो तुम्ही व्हॅल्यू व्यवस्थित सेट करून घ्या आणि मित्रांनो जे आपण 3D कॅमेरासाठी जे काही मटेरियल आपल्याला एडिट करावं लागत असते त्याची सर्व व्हिडिओ मी तयार केलेले आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहू शकता. तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण 9व्या PNGची व्हॅल्यू सेट केलेली आहे. तर 10व्या PNGवर क्लिक करायचे आहे. मूव्ह ट्रान्सफर क्लिक करायचे आहे. झेड पोझिशनवर क्लिक करायचे आहे आणि 10व्या PNGची व्हॅल्यू आपल्याला सेट करायची आहे -962. तर मित्रांनो -962 आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. तर बघा -962 आपण व्यवस्थित इथे सेट करून घेऊया.
तर मित्रांनो आपण जादा केलेले आहेत 962 आपण व्यवस्थित सेट करून घेऊया. बघा 962 मी सेट केलेले आहे. त्यानंतर 11 PNG क्लिक करायचे आहे, मोड ट्रान्सफर क्लिक करायचे आहे, झेड पोझिशन क्लिक करायचे आहे. 11 PNG आपल्याला ते व्हॅल्यू सेट करायची आहे -603. तर मित्रांनो -603 आपण व्यवस्थित सेट करून घेऊया. तर आपण जास्त केलेलं आहे तर -603 आपलं व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचे, कमी जादा इथे करायचे नाही. जर कमी जादा केले तर मित्रांनो आपली जी व्हिडिओची क्वालिटी आहे ती खराब होईल. तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आपल्याला -603 आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. तर बघा मित्रांनो -603 आपण थोडी मित्रांनो आपण फास्टमध्ये केलं तर लवकर सेट होईल. तर मित्रांनो बघा इथे 4 होत आहे. तर बघा मित्रांनो आपल्या इथे 4च होत आहे, कारण मित्रांनो इथे आपण 3 करत आहेत. बघा 3 झालेले आहे व्यवस्थित. त्यानंतर मित्रांनो 12व्या पेजवर क्लिक करायचे आहे, मोड ट्रान्सफर क्लिक करायचे आहे, झेड पोझिशनवर क्लिक करायचे आहे. 12व्या पेजची आपल्याला व्हॅल्यू सेट करायची आहे -934. तर -934 आपण व्यवस्थित सेट करून घेऊया. तर बघा मित्रांनो -934 आपल्या व्यवस्थित सेट करून घ्यायचे. बघा -934 आपण सेट केलेले होते, पण कमी जादा इथे झालेलं आहे. तर बघा इथे 34 सेट केलेलं आहे. त्यानंतर बॅक यायचे आहे आणि 13व्या पेजची आपल्याला व्हॅल्यू सेट करायची आहे -127. सॉरी मित्रांनो -1027. तर मित्रांनो -1027 आपण व्यवस्थित सेट करून घेऊया. तर बघा मित्रांनो -1027 आपण इथे व्यवस्थित सेट करून घ्यायचे, कमी जादा आपल्याला इथे करायचे नाही. बघा 1027 आपण इथे केलेले होते, पण थोडे कमी जादा झालेले आहे. तर बघा 28 झालेले आहे. तर बघा मित्रांनो 28 झालेले आहे. तर मित्रांनो आपण व्यवस्थित 27 करून घ्यायचे आहे, कारण मित्रांनो जर आपण कमी जादा केले तर व्हिडिओची क्वालिटी खराब होऊ शकते. तर बघा मित्रांनो आपण इथे 27 व्यवस्थित सेट केलेले आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग घेऊन जायचे आहे. बॅग आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे बघा की आपण या सर्व जे PNG आपण इथे व्यवस्थित सेट केलेले आहे. तर मित्रांनो हे PNG सेट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचे आहे, मी तुम्हाला एक प्रिसेट लिंक दिलेली आहे, म्हणजे आपण लेयर दिलेली आहे. ती मित्रांनो टेलिग्राम चॅनल तुम्हाला ती मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्ही ती इम्पोर्ट करून घ्या. ती इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ती अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. तर मित्रांनो ही जी लेयर आपल्याला इथे कॉपी करावी लागत असते. जर मित्रांनो तुम्हाला ही स्वतः लेयर तयार करायचं असेल तर मित्रांनो याच्यासुद्धा मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता. तर मित्रांनो सिंपल आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे. वरती हे जे ऑप्शन पहा त्यावर क्लिक करायचं आणि तुम्हाला इथे कॉपी लेयर ऑप्शन पहा त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बॅग यायचे आहे आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला जायचं आहे. प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला हे ऑप्शन पहा त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे पेस्ट लेयर ऑप्शन पहा त्यावर क्लिक करून पेस्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला हे ऑप्शन पहा यावर क्लिक करून आपला व्हिडिओ चालू करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला इथे कट करून टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बघा आपल्याला काय करायचे, हे जे आपला फोटो आहे इथे, तर हा फोटो आपल्याला इथे व्यवस्थित चेंज करायचा असेल, तुम्हाला दुसरा फोटो इथे ॲड करायचा असेल तर सिंपल मित्रांनो ज्या फोटोची पोझिशन आहे त्या पोझिशन्समध्ये आपल्याला हा जो फोटो आहे इथे व्यवस्थित सेट करावा लागणार आहे. तर मित्रांनो ते सेट कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. सिंपल मित्रांनो आपल्याला हा जो फोटो आहे तर सिंपल ते फोटोवर आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचे. बघा मी ते या फोटोवरती क्लिक करून घेतो. या फोटोवर आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचे आहे आणि ते कलर्स आणि फिल्स ऑप्शन पहा त्यावर क्लिक करायचं आहे आणि ते हे जे ऑप्शन पहा त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो आपल्याला दुसरा फोटो घ्यायचा असेल तर मित्रांनो आपल्याला याच्यावर क्लिक करून ते दुसरा फोटो आपल्याला घेऊन घ्यायचा. बघा मी हा फोटो घेतलेला आहे. तर म्हणजे आपण हाच फोटो इथे डबल ॲड करणार आहोत किंवा मित्रांनो तुम्हाला दुसरा ॲड करून दाखवतो साधा सिंपल, कारण मित्रांनो आपल्याविषयी काही फोटो दुसरा नाही. तर मित्रांनो तुम्हाला दुसरा मी फोटो एक कोणताही ते ॲड करून दाखवतो. बघा मित्रांनो आपण इथून एक कोणताही फोटो इथे ॲड करून पाहूया, कारण मित्रांनो बघा की अशा प्रकारे आपण फोटो इथे ॲड केला तर हा फोटो आपल्याला इथे मोठा पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो आपण जर इथे व्यवस्थित सेट केला तर व्यवस्थित सेट होणार नाही. त्यासाठी मित्रांनो आपण बॅग घेऊन जाऊया. बॅग आल्यानंतर सिंपल मित्रांनो आपल्याला डायरेक्ट बॅग घ्यायची आहे आणि ते प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला एक कोणताही फोटो इथे घेऊन घ्यायचा आहे. तर मित्रांनो साधे सिंपल मी तुम्हाला सनी जाधव इथे फोटो इथे ॲड करून दाखवतो. तर मित्रांनो आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मोवा ट्रान्सफर ऑप्शन पाहून त्यावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला इथे रोटेट ऑप्शन पाहून त्यावर क्लिक करायचं. -90 पर्यंत आपल्याला रोटेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर झूमवर क्लिक करायचे आणि झूम आपल्याला क्लिक करून घ्यायचे. बाकी मी झूमवर आपण इथे कमी करून घ्या. झूम कमी केल्यानंतर मित्रांनो बघा की अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित इथे हा जो फोटो आहे तिथे व्यवस्थित आपल्याला सेंटरला इथे लावून घ्यायचा, म्हणजे याची जी पोझिशन आहे त्या पोझिशनमध्ये लावून घ्यायची आहे. तर मित्रांनो हे जे फोटोची पोझिशन आहे ते केव्हा सेट करायची मी तुम्हाला सांगतो. जे आपण इथे व्हॅल्यू सेट करतो ते व्हॅल्यू सेट करायच्या अगोदर मित्रांनो हा फोटो व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर हा जो वरचा फोटो आहे तो वरचा फोटो आपल्याला डिलीट मारून टाकायचा आहे. तर मित्रांनो सिंपल मी अल्लू अर्जुनचाच फोटो इथे ठेवतो. आपण सनी जाधवचा फोटो इथे कट करून टाकूया. आता बघा मी ते कट करून टाकतो. त्यानंतर मित्रांनो ते आपल्याला सेट केल्यानंतर त्याची व्हॅल्यू सेट करून घ्यायची. जे मी तुम्हाला व्हॅल्यू सांगितली ती व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे. तर बघा की अशा प्रकारे आपण जो हा व्हिडिओ आहे इथे सेट झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला
इथे प्लसवर क्लिक करायचं आहे, मीडियावर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या चॅनलचा जो लोगो असेल ते लोगो आपल्या इथे ॲड करून घ्यायचा. ते मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोगो इथे लगेच इथे ॲड करून घेतो. तुम्ही जो तयार केलेला असेल तर तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. तेव्हा मित्रांनो मी साधं सिंपल इथे एक लोगो तयार केलेला आहे. तर अशा प्रकारे प्लसवर क्लिक करून मी इथे ॲड करून घेतो आणि मित्रांनो मोर ट्रान्सफर क्लिक करायचं आहे, झूमवर क्लिक करायचं आहे आणि मी झूमवर क्लिक करून याची जी झूम आहे ते कमी करून घेतो. यावर क्लिक करायचं आहे आणि -90 आपल्याला इथे रोटेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला परत आपल्याला हे जे आहे कोणत्याही एका साईडला आपल्याला इथे लावून घ्यायचं. बघा मी इथे हा जो लोगो आहे थोडा झूम करतो आणि इथे मी इथे व्यवस्थित लावून घेत आहे. ती व्यवस्थित लावल्यानंतर व्हिडिओच्या आपल्याला पूर्ण शेवटी यायचे आहे आणि हे जे ऑप्शन पाहा यावर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे. त्यानंतर वरती शेअर ऑप्शन पाहा त्यावर क्लिक करायचं आहे. खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहा त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.